श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। कार्तिक शुद्ध नवमी यावर्षी कार्तिक शुद्ध नवमी 30 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार रोजी आहे। कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी, अक्षय नवमी किंवा आवळा नवमी सुद्धा म्हणतात। तर या दिवशीचं महत्त्व काय? कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी, आवळा नवमी किंवा अक्षय नवमी का म्हणतात? या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा पण करतात। तर ती पूजा का केली जाते? ती पूजा कशी करायची? किंवा मग या दिवशी जर काही उपाय केले ना त्याचा आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं, आपले बरेचसे दुःख नाहीसे होतात। तर हे उपाय कुठले करायचे याविषयीची सगळी डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल। याच दिवशी श्रीकृष्णांनी कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला। पहा, जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊन ही आपली भूमी संकटांनी त्रासली गेली, तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी वेगवेगळी रूपे घेऊन त्या शक्तींचा नायनाट केला। असाच एक कुष्मांडा नावाचा क्रूर राक्षस होता। त्याचा वध भगवान श्रीकृष्णांनी कार्तिक शुद्ध नवमीलाच केला, म्हणून या नवमीला कुष्मांड नवमी असे देखील म्हणतात। काही ठिकाणी कुष्मांडा राक्षसाचा वध म्हणून कोहळा कापण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी कोहळा पोखरून त्यामध्ये सोनं किंवा काही मौल्यवान द्रव्य भरून ते गरजूंना दान देखील केले जाते। याच दिवशी द्वापार युगाचा प्रारंभ झाला आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले, म्हणून अजूनही उत्तर भारतात वृंदावनाला प्रदक्षिणा घालायची पद्धत याच दिवशी आहे बघा। कार्तिक शुद्ध नवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि आवळ्याच्या झाडाखाली जेवण देखील केले जाते। असं म्हणतात की आवळ्याच्या झाडाची पूजा केली आणि या खाली बसून जर जेवण केलं तर आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न राहते। तर आवळ्याच्या झाडाची पूजा का करतात याची एक छोटीशी गोष्ट आहे, मी ती तुम्हाला सांगते। देवी लक्ष्मी ज्यावेळेस पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या त्यावेळेस त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची आणि त्यांना जीव घालायची इच्छा मनात निर्माण झाली। पण आधी कोणाला बोलवावे हा त्यांच्या मनात प्रश्न चालू होता। मग त्यांना एक युक्ती सुचली। त्यांनी असं ठरवलं की दोघांना एकत्रित जेवायला बोलवायचं। मग श्री शंकराला प्रिय तो बेल आणि श्रीकृष्णाला प्रिय ती तुळस, या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म ते आहेत आवळ्याच्या झाडामध्ये। ह्या दोन्ही वनस्पतीचे गुणधर्म आहेत, म्हणून त्यांनी आवळ्याच्या झाडाखाली हरी आणि हर यांची स्थापना केली आणि त्यांच्या भोजनाची सिद्धता केली। मग या दिवशी भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन आवळ्याच्या झाडाला वरदान देखील दिले। त्यांनी असं सांगितलं की या दिवशी जे कोणी आवळ्याचे सेवन करेल त्याचे आरोग्य हे कायम उत्तम राहील। या सर्व पूजा विधी आणि भोजनाची आठवण म्हणून कार्तिक नवमीला आवळा नवमी असे देखील म्हणतात। देवी लक्ष्मी अखंड सौभाग्याचं प्रतीक मानले जाते, त्यामुळे आजच्या दिवशी आवळी भोजन किंवा आवळीच्या झाडाचे पूजन केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते आणि ऐश्वर्याची प्राप्ती देखील आपल्याला होते। या झाडाजवळ बसून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पाठ केला तर श्री विष्णू देखील प्रसन्न होतात। अर्थात जिथे माधव आहे तिथे रमा तर आहे। आवळ्याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे, आयुर्वेदात तर याचे महत्व खूप आहे। अनेक रोगांवर गुणकारी असा हा आवळा आहे। या वृक्षाचे संवर्धन व्हावे हाच उद्देश ह्या पूजेमागे आहे। अक्षय नवमीच्या शुभ योगामध्ये जर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते आणि त्याची फलप्राप्ती देखील आपल्याला होते। तर ते उपाय कुठले ते आता मी तुम्हाला सांगते। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आणि आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमः या मंत्राचा जप करावा। या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख शांती नांदते। या दिवशी कापूर आणि तुपाच्या दिव्याने आवळ्याच्या झाडाची आरती करावी आणि शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत। नसेल शक्य तर एक प्रदक्षिणा मनोभावे घातली तरी चालेल। याच दिवशी आवळ्याच्या झाडाखाली गरिबांना गरजूंना अन्नदान केलं तर आपल्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते। या दिवशी आवळ्याच्या रोपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते। यासोबतच या दिवशी तुम्ही आवळ्याचं झाड हे घराच्या उत्तर दिशेला लावू शकता आणि उत्तर दिशेला जर नाही शक्य तुम्हाला लावणं तर तुम्ही ते पूर्व दिशेला लावलं तरी चालेल। त्यामुळे काय होतं, घरातले वास्तुदोष तुमचे दूर होतात। तसेच आवळ्याचं झाड लावल्यामुळे घरातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते।
आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा आवळा अर्पण करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तोच प्रसाद म्हणून आवळा ग्रहण करायचा आहे. जर तुम्ही तो आवळा प्रसाद म्हणून खाल्ला तर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभतं आणि सर्व पापे तुमची नष्ट होतात असं देखील म्हणलं जातं. तसेच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना जर दान केलं ना तर तुम्हाला धनधान्याची कमतरता भासत नाही. तर अशी ही छोटीशी आवळा नवमी किंवा कार्तिक शुद्ध नवमीची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवळा नवमीचं महत्व काय? या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा का करतात? किंवा ती आवळा नवमीलाच कुष्मांड नवमी किंवा अक्षय नवमी का म्हणतात? ती माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात होते. जय गजानन.